तर मंडळी, आज आम्ही बनवणार आहोत विदर्भ स्पेशल बाफले आणि त्याचीच रेसिपी तुमच्यासोबत शेअर करायची आहे. हे आहे आपलं बाफल्यांचं पीठ. याची जर तुम्हाला पूर्ण रेसिपी पाहिजे असेल, हे पीठ कसं तयार करायचं तर मला कमेंटमध्ये सांगा. हे घ्यायचं. आता आम्ही 3च लोक आहे, म्हणजे दादू आणि मी. तर मी मोजून घेते. 1, हे 2 आणि ही 3. थोडंसं वर घातलं. हे बघा, हे पीठ आहे. जर असं दरदर असतं आपल्या इकडे, हे करून भेटत नाही, पण आपण जर सांगितलं तर भेटेल आहे. त्याच्यानंतर त्याच्यात टाकायचा ओवा. हे बघा, ओवा घ्यायचा. ओवा असं छान रगडून घ्यायचा हातावर. मी निवडलेला आहे. तुम्ही जर नवीन विकत आणत असाल तर निवडून घ्यायचा. त्याच्यात दगड वगैरे असू शकतात, गोटे वगैरे असू शकतात. हे बघा, हे टाकून घेतलं याच्यावर. त्यानंतर घ्यायचे तीळ. तीळही मी दुपारी साफ करून घेतलेत. हे बघा, तीळ स्वच्छ आहेत. स्वच्छ तीळ तुमच्या मर्जीनुसार जेवढे लागते तेवढे तुम्ही टाकू शकता. मला भरपूर तीळ आवडतात बाफल्यांमध्ये, म्हणून मी थोडे एक्स्ट्रा टाकते. त्यानंतर टाकायची हळद. हळद थोडीशीच टाकायची, अंगावर सांगण्याची. बघा, थोडीशी हळद टाकायची फक्त त्याला कलर येण्यासाठी. आणि मीठ चवीनुसार. मीठ घातलं. आता याला मुरण्यासाठी म्हणजे भिजवण्यासाठी 2 चमचे दही टाकायचं. माझं ताजं दही आहे म्हणून मी थोडं एक्स्ट्रा टाकणार आहे. तुमचं आंबट असेल तर तुम्ही फक्त 2च चमचे टाका. हे टाकलं दही. थोडंसं तेलाचं मोहनही त्याला घ्यावं लागतं. मी आधी हे चुरून घेते, म्हणजे दही मिक्स करून घेते आणि त्याच्यानंतर त्याच्यात तेल टाकते. हे बघा, असं करून घेतलं. ह्याच्यात 1 पडी तेल टाकते. तुमचं जर जास्त सारण असेल, तुम्ही जर जास्त पीठ घेतलं असेल तर तुम्ही जास्त हे घातलं तेल. ह्याच्यात आपण 1 पडीभर तेल घातलं. तुमचं जास्त पीठ असेल तर तुम्ही जास्त खाऊ शकता. नंतर हे मस्त चुरून घ्यायचं. थोडा वेळ हे असंच मुरत ठेवायचं. त्याच्यानंतर पाण्याने आपण जसा कणिकीचा आटा लावतो, म्हणजे चपात्या बनवायला आटा लावतो, तसं भिजवून घ्यायचं. पण जरा जाड ठेवायचं, म्हणजे पुऱ्यांसाठी आपण कसं ठेवतो ना तसं ठेवायचं. हे बघा, असं छान मोहन करून घ्यायचं आणि एका जागेवर असं ठेवायचं. थोडा वेळ हे मुरतं, त्याच्यातलं दही त्याच्यात स्प्रेड होतं आणि छान फुलतं. ते थोडा वेळ असं ठेवायचं. हे छान मुरल्यानंतर त्याच्यामध्ये पाणी ॲड करायचं आणि आपण जसा पुऱ्यांसाठी आटा लावतो ना तसाच आटा लावून घ्यायचा. जरा घट्ट असा, म्हणजेच जास्त पातळ नको. तो आटा लावून झाल्यानंतर त्याची अशी लोई बनवून घ्यायची, एक लांब लांब गोळा, आणि त्याचे छोटे छोटे जेवढे गोळे होतील तुमच्याच्याने तेवढे गोळे तळायचे. मोठ्या गोळ्याला थोडंसं पुरीसारखं हातानेच चपटं करायचं. त्याच्यात छोटा एक गोळा टाकायचा पिठाचा आणि त्याला अजून गोल करून घ्यायचं. असे सगळे गोळे एकसारखे करून घ्यायचे. 4 ते 5 गोळे झालेले आहेत माझे. आणि हे बघा, दुसऱ्या गोळ्याला पण तशीच. तुम्हाला जर प्रोसेस समजली नसेल तर मला कमेंट करून नक्की सांगा. मी परत डिटेलमध्ये सांगण्याचा प्रयत्न करेलच. आणि नाही, ह्याला तुम्ही तेलही लावू शकता, पण मी तेल वगैरे लावलं नाही, मी तसंच केलं. आणि हे बघा, हातानेच थोडीशी अशी पुरी करून घ्यायची. त्याच्यामध्ये हे ॲड करायचं आणि सगळे असे गोळे तयार करून घ्यायचे. आता माझे सगळे गोळे तयार आहेत आणि मी इडली पात्रातच हे वाफवणार आहे. तुम्ही पाण्यातही वाफवू शकता डायरेक्टमध्ये, पण मी इडली पात्रावर वाफवून घेते. पात्राला आधी तेल लावून घेतलं आणि त्याच्या आधी गॅसवर भांडं गरम करायला ठेवलेलं. सगळे गोळे त्याच्यात टाकून घेतले आणि मग गॅसवर आपलं जे भांडं ठेवलेलं आपण गरम व्हायला, त्याच्यात हे इडली पात्र ठेवलं. त्याच्यावर झाकण ठेवून घेतलं आणि जास्तीत जास्त 10 ते 15 मिनिटामध्ये आपले बाफले वाफलून तयार होतात. तरी चमचा त्याच्यात बुडवून चेक करायचं. त्याला जर ते पीठ लागून आलं नाही तर आपले बाफले तयार झाले. त्यानंतर एका साईजमध्ये बाफले असे कापून घ्यायचे. हे बघा, मी ज्या प्रकारे कापते तसे. तुम्हाला वाटलं तर तुम्ही वेगळे कापू शकता, पण पतले कापल्यानंतर टेस्टी लागतात आणि तळायलाही सोपी जातात. सगळे बाफले तळून घेतले आणि हे बाफले तयार करताना मला काकूंची खूप आठवण होती. त्यांनीच हे पीठ पाठवले मला. तर मंडळी, हे बघा, इकडं आमची विदर्भ स्पेशल वांग्याची भाजी झाली आहे. दिसतंय का तुम्हाला? हे बघा, वांग्याची भाजी. आणि इकडे मी बाफले तळायची तयारी करते आणि मस्त गाणे लागलेत, बाहेर पाऊस पडतोय, छान वातावरण झालं. काकू तुमच्याबद्दलच बोलत आहे, पूर्वाची आई. तुम्ही हे पीठ पाठवलं म्हणूनच मी बाफले करू शकले. 5-6 महिन्यानंतर आम्ही आज घरी बाफले बनवणार आहोत. मी माहेरी आलेली तेव्हा खाल्लेले, पण तुमचे जावई बुवा पहिल्यांदाच खात आहेत आता 5-6 महिन्यानंतर.
सगळे बाफले असे आपण मस्त तेल गरम करून त्याच्यात सोडून घ्यायचे आणि ते गोल्डन ब्राऊन होईपर्यंत तळून घ्यायचे. सर्वात आधी देवांना नैवेद्य दाखवून घेतला. त्याच्यात आपली वांग्याची भाजी, बाफला, वरण आणि भात होता. सगळं कसं विदर्भ स्पेशल एकदम. सर्वात आधी देवांना नैवेद्य दाखवला आणि त्यांना दाखवल्यानंतर मग आम्ही आमचंही ताट तयार करायला घेतलं. थोडेसे बाफले राहिले होते तळायचे तर तेही तळून घेतले. तुम्ही मला सांगा, तुम्हाला अशाच विदर्भाच्या अजून रेसिपी बघायला आवडतील का? म्हणजे आमच्या विदर्भ स्पेशल. मग मी अजून रेसिपीज तुमच्याबरोबर शेअर करेल. मस्त सगळे बाफले तळून झाल्यानंतर असं ताट वाढून घेतलं आणि हे ताट बघून जे विदर्भकर दूर म्हणजे विदर्भाच्या दूर घराच्या लांब राहतात त्यांनाच समजेल की ही फिलिंग काय आहे म्हणून. चला आता मी मस्त एन्जॉय करते आपले बाफले आणि ही ह्याची खाण्याची योग्य पद्धत नाही आहे. मस्त चुरून खातात. पण मी व्हिडिओसाठी फक्त वांग्याच्या भाजीसोबत तुम्हाला बाफला खाऊन दाखवला. बाफला नुसता जरी खाल्ला तरी किती भारी लागतो. ज्यांनी खाल्लाय त्यांनाच समजेल. चला व्हिडिओ इथे सेंड करते. बाय बाय.